गेल्या 2 दिवसापासून पत्रकार परिषदेची एवढी मोठी श्रृंखला सुरू झाली की ती काही संपत नाही. मग ते भारतीय जनता पार्टीचं किंवा महायुतीच्या पत्रकार परिषदा असू देत किंवा मग विरोधी पक्ष महाविकास आघाडीच्या किंवा इंडिया आघाडीच्या पत्रकार परिषदा असू देत, यामध्ये एकच मुद्दा दोन्ही पक्षाकडून पुन्हा पुन्हा लोकांच्या मनावरती बिंबवण्याचा प्रयत्न होतोय. तो म्हणजे महिला सबलीकरण यांच्या बाजूने महायुती किंवा भारतीय जनता पार्टी कशी महिलाच्या सबलीकरणासाठी रणांगणामध्ये उतरलेली आहे आणि महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडी ही महिला सबलीकरणासाठी कुठले यापूर्वी केलेली कार्य हे बिंबवण्याचा दोन्हीही गटाकडून किंवा दोन्हीही पक्षाकडून, सत्ताधारी पक्ष असेल किंवा विरोधी पक्ष असेल, यांची पत्रकार परिषदेची श्रृंखला संपत नाही. अक्षरशः या सगळ्या पत्रकार परिषदेमध्ये एकच पाडा गिरवला जातोय. सत्ताधारी पक्ष म्हणतो की आम्ही महिला सबलीकरणासाठी कसं पुढं होतो आणि विरोधी पक्षांनी महिला सबलीकरण होऊ नये किंवा महिला आरक्षण होऊ नये यासाठी कसं काम केलं हेच दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु पुन्हा एकदा जनतेच्या प्रश्नाकडे मात्र कोणाचंही लक्ष नाही. खरं बघायला गेलं तर महायुती सरकारमधले किंवा भारतीय जनता पार्टीचे जेवढ्या लोकांनी पत्रकार परिषदा घेतलेल्या आहेत ते सत्ताधारी पक्षामध्ये मंत्री किंवा मुख्यमंत्रीसुद्धा हे जनतेची प्रश्न सोडवण्यासाठी, जनतेचा विकास करण्यासाठी जनतेने निवडून दिलेला आहे. परंतु त्याच जनतेला कसं डावळून फक्त राजकारण हा एकच मुद्दा किंवा मग निवडणुका कशा जिंकायच्या हा एकच मुद्दा डोळ्यासमोर ठेवून जनतेच्या मनावरती वेळोवेळी महिला सबलीकरण किंवा महिला आरक्षण हा मुद्दा बिंबवण्याचा प्रयत्न होते. आज बघितलं तर आजच बघा, कोल्हापूरमध्ये मुसळधार अवकाळी पाऊस झाला. यामध्ये शेतकऱ्याचं फार मोठं नुकसान झालं. मुळशी तालुक्यामध्ये याच हिंदुत्ववादी सरकारने हिंदूच्या घरावरती बुलडोजर चालवला आणि रिंग रोडच्या नावाखाली किंवा विकासाच्या नावाखाली हिंदूच्याच घरांवरती बुलडोजर चालवताना पाहायला मिळालं. आणि त्या अशा एक ना अनेक, आता आपण बघतोय की जर FIR बघितल्या, फक्त महाराष्ट्राच्या सांगतोय, फक्त महाराष्ट्राच्या जर FIR बघितल्या तर सर्वात जास्त तुम्हाला FIR हे महिलांचे शोषण, महिलांवरील होणारे अत्याचार याच्या FIR आपल्याला बघायला मिळतील. मग खऱ्या अर्थानं हे महायुतीचं सरकार किंवा भारतीय जनता पार्टीचं सरकार केंद्रात आणि राज्यात हे महिला सबलीकरणाच्या नावाखाली तुम्ही जे राजकारण करण्यापेक्षा महिलाला कसं सक्षम आणि सदृढ किंवा महिलांविषयी कसं डेव्हलपमेंट करता येईल याविषयी तुम्ही विचार करायला पाहिजे. परंतु याकडं कोणत्याही पक्षाचं किंवा लोकप्रतिनिधीचं लक्ष जाताना दिसत नाही. जनतेने विचार केला पाहिजे. आणि पुन्हा एकदा म्हणतो की सर्वच पक्ष हे एकाच माळेची मणी असतात. धन्यवाद.